आजची तालीम चांगली झाली, आणखीन सुधारणेत व्हावे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या सगळ्यांची आई आई चला नाश्ता रेडी आहे, सगळ्यांनी नाश्ता करून घ्या. थांबा जरा, आपल्याला सगळ्या पैलवानांचे प्रमोशनचे व्हिडिओ बनवायचे. लोकांचा सपोर्ट हवाय ना आपल्याला. मग त्यासाठी बाईट्स कशाला पाहिजेत? सामना जिंकले की लोक करतीलच की सपोर्ट. बरोबर आहे, पण जिंकायच्या आधी आपल्याला सपोर्ट बिल्ड करायचा आहे. आजकालचा जमाना सोशल मीडियाचा आहे. समोरच्या टीमची माणसं त्यांची माणसं घेऊन येतील, क्राऊड होणार आहे. त्यांना कळायला नको कोण पैलवान आहेत, कसे पैलवान आहेत. समध्या पैलवानांच्या बाईट्स पाहिजेत तुम्हाला? हो, कोच म्हणून तुमच्या दोघांचे आणि मग सगळ्या पैलवानांचे. काय आमच्या सखीचं बायटिंग? सखी चल चल, कमिंग सून रेडी करते तुला. चल 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 चिंगू, तुला मी तयार करते. चल 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 सखी. शिट. आणि आता नो टाइम पास हा, एकदम फास्ट फास्ट मध्ये रेडी होऊया. म्हणजे कसं आहे, पहिलं बायटिंग आपलंच होईल आणि आपल्याला लई काही भरपूर बोलता येईल. हा काय काय कसली काय चालली? औषध कर, ती लेख आली आहे ना, सगळ्यांचं बायटिंग घेणार आहे म्हणे. फायटिंग? हा बाईट्स. हा तेच ते शिराळकर, तुम्ही टाइमपास करत बसू नका, एकदम फास्ट फास्ट मध्ये रेडी व्हा. चला. मी कशाला? व्हॉट कशाला? नो व्हॉट अँड नो व्हाय. शिराळकर, सखीचे मम्मी पप्पा आहे आपण. हा आणि हु यू शिराळकर? यू आर अ बिल्डर, अकॅडमीचे बिल्डर आहात तुम्ही. आणि हे जर आपण टेलिंग नाही केलं ना, तर आपल्या बाजूला कुणी बी टेलिंग करणार नाही. अंडरस्टँड? नाउ व्हॉट लुकिंग? राइज अँड शाईन शिराळकर. फास्ट फास्ट रेडी व्हा. वीरू प्राजक्ता, हा मुलगा इथे नसला तरी चालणार आहे. हा नकोय व्हिडिओ मध्ये. तो बी पैलवान आहे आपल्या अकॅडमीचा. मी मागच्या वेळेसच क्लिअर सांगितलं होतं ना, हा मुलगा मला परत अकॅडमीत नकोय. तरी तुम्ही तुमच्या हट्टापोटी याची जबाबदारी घेतली. अकॅडमीच्या पैलवानांसोबत हा जर दिसला ना, तर प्रसिद्धी नाही, बदनामी होईल, बदनामी. सो प्लीज, मला हा या कॅम्पेन मध्ये नको. दिना, तू आज जाऊन बस. अरे एकदा का सामना जिंकला ना, 100 पत्रकार येतील तुला प्रश्न विचारायला, तेव्हाच उत्तर दे. बाईटचं शूटिंग कोण करणार आहे? हे काय आले, तुमच्या एका भावाला तर बांधकामाचं कॉन्ट्रॅक्ट दिलंय आपण, मग म्हटलं दुसऱ्या भावालाही इन्व्हॉल्व करून घ्यावं. काय हो, तुमचा सेटअप कुठे? दिनेश मला मदत करायला चालेल ना? चालतंय की. कॅमेऱ्याच्या मागणं मदत केली तर हरकत काय? काय लेखा? ठीक आहे, चालेल. चल दिनेश, चला. पहिले बाईट साठी कोण रेडी आहे? मी रेडी आहे. व्हेरी गुड माधुरी. आता तुला तुझी कुस्तीची आवड आणि या 2 वस्तादांकडून तुला काय शिकायला मिळतं याबद्दल बोलायचंय. आणि अकॅडमीला स्पॉन्सरशिप मिळावी यासाठी अपील करायचंय. समजलं? होय, समजलं समजलं. जगदीश, सुरू करा. कॅमेरा रोलिंग, ऍक्शन. हाय, मी माधुरी. मला कुस्तीची लय आवड आहे, म्हणून मी इथं वीरू वस्ताद आणि प्राजू वस्ताद यांच्याकडे तालमीला आली. पण इकडे आल्यावर
पण इकडे आल्यापासून वीरू असतात आणि प्राजू असतात, यांच्याकडनं लय शिकायला मिळते. आणि घरची मंडळी बी लय चांगली आहे, खास करून दिनेश, रेकॉर्डिंगचं निकटचं बटन आहे, तू बाईट्स घे. काय हो, आता काय चाललंय तुमचं हे नवीनच? अकादमीचं काम होतं, लेखानेच दिलेलं, पोरांची बाईट्स घ्यायची होती. पण मला तर एकच पोरगी दिसली. बाकीची रेडिओ आलीत, ती पहिली आली म्हणून तिचा बाईट घेत होतो. असं मग अर्धवट सोडून कशाला आलात? तुमच्या मनात तर काही खोट नाहीये ना? मग काम का अर्धवट टाकलं? मी परत एकदा सांगायलो, तुझ्याशी बोलण्यात ना काय अर्थच राहिलेला नाहीये. बाजूला. हा हा, चला सुरू करा. रेडी आम्ही. एक्सक्यूज मी, इंटरव्ह्यू मुलांचे होणार आहेत, तुमचे नाही. येस की, पण आम्ही सखीचे मम्मी पप्पा आहे आणि सखी आमची लेक आहे, तर आम्ही सांगू की आम्ही आमच्या लेकीला कुस्ती शिकवायलोय. काय शिराळकर? आणि शिराळकर अकादमीचे बिल्डर आहेत. अकॅडमी मुलांसाठी आहे ना, तुमच्यासाठी नाहीये. त्यामुळे तुम्ही आता साईडला बसा, मला उगाच टाइमपास नकोय. हॅलो, कुठे आहात तुम्ही? गच्चीत आहे. खाली या, मग मला बोलायचंय तुमच्याशी. हे बघ मेनू, तुझ्याशी ना बोलणंच अशक्य आहे, म्हणूनच इकडे आलोय मी. आणि तरी बी तुला खरंच काही महत्वाचं बोलायचं असेल ना, तर तूच ये इकडं. इकडे येऊन उगाच मला भांडण नाही ओढवून घ्यायचं. सकू, बाळा बस की. बिनधास्त इंटरव्ह्यू द्यायचा. लेखा मॅडम सांगतीलच तुला. डायरेक्टर साहेब, माधुरी, अगं तू इकडे काय करायलीस? मला तुमच्याशी बोलायचं आहे. सगळ्यांसमोर मी मुद्दाम म्हटले की माझीच चूक आहे, नाहीतर त्यांनी मला हकलून दिलं असतं. मला नाही जायचं इकडनं, तुमच्यापासून दूर नाही जायचंय मला. हे बघ माधुरी, माझं खरंच लई प्रेम आहे तुमच्यावर. मी नाही राहू शकत तुमच्या बिगर. आणि तुम्हाला बी माझ्याबद्दल प्रेम वाटतंय ना? मला माहितीये. सांगा की, तुमचं बी प्रेम आहे ना माझ्यावर? माझे तर काका आणि काकी दोघेही पैलवान आहेत, आणि आता मी देखील पैलवान होणार. मी लहानपणापासून माझ्या ताईडीची कुस्ती बघायलोय, आणि तिच्याकडेच बघून आता मला बी मोठं पैलवान बनायचंय. ओनली MH नाही, सुट्टीच नाही. कुस्तीसाठी मी वजन कमी करूनच दाखवणार. ओनली MH नाही, सुट्टीच नाही. कुस्तीत जिंकून मला माझ्या वस्तादांचं आणि आई बाबांचं नाव मोठं करायचंय. ओनली MH नाही, सुट्टीच नाही. झाला ना आता इंटरव्ह्यू? चला पोरांनो, काहीतरी खाऊन घ्या. चल पिंट्या, ये. दिन्या, हे समजा आवरून घे, आणि तू बी काहीतरी खाऊन घे. समद्यांच्या मनाजोगत्या बाईट्स भेटल्यात ना? हो, बाईट्स तर चांगल्या मिळाल्यात, पण आता आखाड्यातला परफॉर्मन्स बघूयात. मला काळजी फक्त त्या माधुरीची आहे. तिचं चित्त अजून काही थारावर वाटत नाहीये मला. मी खात्री देते तिची. ती बी चांगली खेळून दावत. मी आलोच. हे बघ माधुरी, तुझा काहीतरी गैरसमज झालाय. काय बी बोलू नका. मला तुमच्या नजरेत दिसतंय माझ्याबद्दलचं प्रेम. खरं सांगा, तुम्हाला मी नाही आवडत?
मिनू नाही अगं वर कुठे निघालीस? गच्चीवर. कशाला? तुमच्या भावानंच सांगितलंय तुला बोलायचं असेल तर तूच वर ये, मी खाली येणार नाही. खुळा येतो, मी जाऊन घेऊन येतो त्याला. तुझा खाली बस निवांत, जा जा. हे बघ माधुरी, हे खूळ तुझ्या डोसक्यातनं काढून टाक. मला तुला फसवायचं वगैरे नाहीये आणि माझं नाहीये प्रेम तुझ्यावर. माझ्या बायको सोबत सुखाचा संसार चाललाय. प्लीज त्याला दृष्टा लावू नकोस. पण डायरेक्टर साहेब. माधुरी, जग्या, मिनू वहिनीला तुझ्याशी काहीतरी बोलायचंय. खाली जा. काय चाललंय माधुरी? तुला कुस्तीची आवड आहे म्हणून तुझी चूक पाठीशी घालून तुला इकडे थांबवलंय आम्ही, पण तरी बी तू सुधारायचं नाव घेईना झालीस. परत जर अशी वागलीस ना तर कुणी बी काय बी म्हणू दे, मी स्वतः तुला तुझ्या घराला सोडून येईल. इकडं कुस्ती शिकायला आलीयस तर लक्ष कुस्तीवरच असू दे. कुस्तीशी इमान राखायला शिक जरा, नाहीतर गाठ माझ्याशी सांगून ठेवायलोय. माझे तर काका आणि काकी दोघेही पैलवान आहेत आणि आता मी देखील पैलवान होणार. मी लहानपणापासून माझ्या ताईडीची कुस्ती बघायलोय आणि तिच्याकडेच बघून आता मला भी मोठं पैलवान बनायचंय. ओनली एमएच नाही, सुट्टीच नाही. ए असं काय बघतोय? काकासाहेब, मला आता तुमच्या लेकीवर काय भरोसा नाही वाटत आहे. अहो, एकीकडे म्हणते आपल्या बाजूने आणि दुसरीकडे त्यांचा उदो उदो करते, त्यांना मदत करते. आता काय समजत या सगळ्याला? म्हणजे नेमकं आता जवळचं कोण आहे, ते की आम्ही? कसं असतं ना, शत्रूला आतून फोडायचं असेल ना तर आधी त्याचा विश्वास जिंकावा लागतो, म्हणजे तो कसा बेसावध होतो आणि आपल्याला त्याच्यावर वार करायला वेगवेगळी संधी मिळते. आणि शिराळकरांचा विश्वास जिंकायला मला हे सगळं करणं गरजेचं. बरोबर आहे जयराज. अरे लेका, मी बी इकडे आलतो तेव्हा हेच केलं की त्यांचा विश्वास जिंकून घरात शिरलो. पैलवान प्राजक्तामुळे माझा डाव फासला. लेखा, तुझं जे काही चाललंय ते योग्य चाललंय. ती चुन्नड बेटा. ते समजा ठीक आहे काकासाहेब, तर ती पोरं आता चांगली टुणटुणीत दिसायली आहेत. बोलतात तर बघा कशी, ऐकायची नाहीत कुणाला. अव ही जर आखाड्यात उतरली तर काय व्हायचं आपलं? मग काही करणार नाहीये मी, त्यांना आखाड्यापर्यंत पोहोचूच देणार नाही. शिराळकरांच्या घरात इतक्या ठिणग्या टाकल्यात ना मी की आता त्याचा कधीही वणवा पेटणार आणि शिराळकरांच्या अकॅडमीचं स्वप्न त्यात जळून राख होणार. आपल्या डॉटरला आपल्या हातातून काढून हे पैलवान बनवणार, म्हणजे आपल्याला यूज अँड थ्रो करून हे मोठे होणार आणि आपल्याला साइड बिझनेस करणार. मी बरं तसं होऊ देईल, मी तिकडे अकॅडमी तर बांधेल, पण तिकडं कुस्तीच होऊ द्यायचं नाही. मला तिकडे माझा बिझनेस वाढवायचा आहे, त्यासाठी तिकडे एक पण पैलवान फिरकू द्यायचं नाही. आता तू बघच मी काय करतो ते. काय करणार होतो मी ते? पैलवान, जग्यानं माधुरीला लय समजून सांगितलं की त्याच्या मनात तिच्याबद्दल काही बी नाही, पण तरी बी ती ऐका ना, म्हणून मग सत्य ताकीद देऊन आलोय मी तिला. असतात आपली समधी पोरं गुणाची आहेत, मन लावून तालीम करतायत. फक्त दिनेश आणि माधुरीचीच काळजी वाटते मला. एक वेळ दिन्याला शांत करणं सोपं आहे, पण माधुरीचं काय करायचं? तिच्यामुळे जग्याचा आणि मिनवहिनीचा संसार दावावर लागलाय. नाही, तिला जरा बी मोकळीक देऊन चालणार नाही. तिच्या मनातला तो विचार कायमचा काढून टाकायला कुस्ती बी कामी येईना. उद्यापासून अशी रगड तालीम घेणारी ना मी तिची. थकून पिट्ट्याच पडला पाहिजे तिचा. दुसरीकडे कुठं लक्षच लागू देणार नाही मी तिचं. फक्त बाकी कुणी काय घोळ घालायला न ग म्हणजे मिळवलं.
इकडे कुणाला लाज पण वाटत नाही की आपल्यामुळे कुणाला अडचण होते, कुणाला त्रास होतोय. पण नाहीच. व्हॉट शिराळकर, व्हॉट लाज अँड ऑल. अहो, ज्यांना आपली अडचण होतीये, ज्यांना आपला त्रास होतोय, त्यांचाच काटा काढायचा, हे असलं नेचर आहे यांचं. ज्यांनी स्वतःच्या फादरला सोडलं नाही, तो आपलं घर कसलं सोडतोय. कांचन, मला तर आश्चर्यच वाटतंय. काय? आता बघ ना, आपण पण नवरा बायको, आपल्यात बी भांडणं होतात, पण मी कधीही तुझ्यावरती हात उचललाय? नो 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 शिराळकर. कधी मारझोड केलीये? नाही. मग असं उगाच कोणी स्वतःच्या बायकोला कशाला मारेल? हा, पण जर बायको चुकत असेल तर बिचारा नवरा तरी काय करेल ना. येस येस शिराळकर, यू आर राईट. बघा आता प्राजक्ता काय म्हणलेली, टाळी एका हाताने वाजत नसते. काही काही जणांचं रगातच नासक असतंय, हेच उतरतं लेकरांमध्ये. खरंय. दुसरं काय? कसंय कांचन, गायच जर वाकड्या वळणाची असेल तर वासरू मोकाट उधळणारच ना. बस झाली तुझी बडबड. माझ्या आईबद्दल वाटेल ते बोलण्याची हिंमत कशी झाली रे तुझी? तोंडात एक सबूत जरी काढला ना तर याद रख, इथल्या इथं जीप कापेन तुझी. मर्डर मर्डर मर्डर. आई मर्डर. आई आई लवकर या. कम सून, कम फास्ट. मर्डर. काय झालं? का ओरडतेस? मम्मा मम्मा मर्डर. माय कुंकू गॉन. मर्डर. काय बोलतेस कांचन? काय झालंय? धनंजय, यू ओके ना शिराळकर? मला वाटलं तुमचा मर्डर झाला. थँक्यू थँक्यू, तुम्ही वाचले. थँक्यू टू गॉड. या काय झालंय? काय झालं म्हणजे? तो तुमचा गुंड पहलवान तुम्हाला जीवे मारायला उठलेला. काय काय? आला आला. तिने काय केलंयस तू भैयाला? अहो भाऊजी, काय केलं म्हणून काय विचारायलाय? डायरेक्ट चाकू धरला नेक फिक्स वर शिराळकरांच्या या दिन्यानं. मला तर वाटलं आता शिराळकरांचा मर्डरच झाला. मग गेलं माझं कुंकू. नशीब शिराळकर, माझ्या गुडलकचं नशीब चांगलं होतं म्हणून तुम्ही वाचले. वस्ताद, यांनीच मला उकसवलंय. काही ना काही बडबडत होते. खोटं बोलतोय हा. माझ्या हातातनं चाकू हिसकावून घेतला आणि डायरेक्ट माझ्या नरड्याला लावला. मला मारून टाकणार होता हा. वस्ताद, खोटं बोलायला त्या यांच्या तर. सावर स्वतःला बाहेर चल. चल. सी आई सी, तरी आम्ही कितींदा टेलिंग केलं तुम्हाला की हा असला मर्डर मॅन नको इन दिस इन हाऊस, तरी बी तुम्ही आमचं ऐकलं नाही. हा शिराळकरांचा मर्डर करायला निघाला होता. हो नाही नाही, काहीतरी गैरसमज झालाय वाटतं. मी बघते. बघते? काय बघते? काय गैरसमज? आई अगं माझ्या जीवावरती बेतलं होतं. हे म्हणे गैरसमज. ललिताबाई, आता तुम्ही पाहिलं ना, तुमच्या फ्रंट फुटवर धनंजय रावांच्या अंगावरती धावून गेला की नाही तो. अजून काय पाहिजे तुला पैलवान डाटर आपला? येस येस मम्मा, तुझा विश्वास नसेल ना प्राजक्ता? धर आईशी शेअर दिस व्हिडिओ. पाहिलात ना तुमच्या स्वतःच्या डोळ्यांनी पुरावा. आई, आता तरी पटलं ना? इतके दिवस एवढा मोठा धोका आपण घरात पाळून ठेवला होता. नाही नाही नाही, याचा मी आता एकदाच सोक्ष मोक्ष लावून टाकणार. हा हॅलो, पोलीस स्टेशन.
डोसकं ठिकाणावर आहे का तुझं? नाहीये माझं डोसकं ठिकाण्यावर. काय काय बोललेत ते माझ्या आईवरून. मग कसं राहणार डोसकं ठिकाण्यावर? अरे तो बोलत होता तर तिकडे थांबलाच कशाला? येऊन मला सांगायचं होतं ना सर, मी दम भरला असता त्याला. डायरेक्ट चाकू घेऊन त्याच्या अंगावर धावून गेलास. तुमचा भाऊ होता म्हणून जिथं तरी सोडलं. दुसरं कोणी असतं ना तर जिथं जिथं कापलं असतं. दिनेश, अरे काय बोलतोयस तू? आई अगं ते भैयानं याला बस आता मला कुठलंच निमित्त नकोय ना कुठलं स्पष्टीकरण. प्राजक्ता, तुझ्या शब्दाखातर याची कड घेऊन मी यायला घरात ठेवलं. अगं पण आज काही भयंकर घडलं असतं तर त्याची जबाबदारी कोणी घेतली असती? ते काही ही वृत्ती मला माझ्या घरात नकोच आहे. आत्ताच्या आत्ता याला या घरातनं निघून जायला सांग.